हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडे सकाळी सकाळी मी नाश्त्याला मस्त गव्हाच्या पिठाचे आणि तांदळाच्या पिठाचे छान असे धिरडे केले होते. खूप छान आणि टेस्टी झाले होते. याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काही काही बायांना ना खूप घाणेरडी सवय असते, मी नाही त्यातली कडी लावा आतली. तर कसं असतं, स्वतः मात्र दादा नवरे करून बसलेले असतात. फक्त विषय एवढाच असतो की त्यांचे किस्से जगापुढे आलेले नसतात, त्यामुळे ते स्वतःला अबला नारी दाखवतात आणि दुसऱ्या बायकांना नावं ठेवत फिरतात. मी तर म्हणते असल्या बायकांना अजिबात नाक नाही आहे दुसऱ्यांना नावं ठेवण्याची, जे स्वतः मात्र 2-2 नवरे 3-3 नवरे करून बसलेत आणि जिथं काम करल तिथं जाऊन तोंड मारत बसलेत. तर आता आम्हाला गरज नाही राहिली कशाची, कारण आता आमच्या नशिबात स्वामींनी एवढं चांगलं लिहिलेलं आहे ना, तर ना त्या सोशल मीडियाची गरज राहिली ना कोणाला भिका मागायची गरज राहिली. आणि हो, राहिली गोष्ट या प्रमोशनची बरं का, प्रमोशन हे भेटत नाहीत, एवढ्या छोट्या आयडीवाल्यांना भेटत नाहीत. पण हे जे जगाला चुकीच्या पद्धतीने माहिती देत बसतात ना, आम्हाला गोणी भरून प्रमोशन आले, एवढे प्रमोशन आले, यांना नाही आले त्यांना नाही आले, ते हे बघा, हे प्रमोशन असे मागवायचे असतात, भिका मागायचे असतात. मोठ्या मोठ्या जे ब्रँड्स असतात, ॲमेझॉन झाले, फ्लिपकार्ट झाले, यांना आहे ना ईमेल्स करावे लागतात. मग ते भीकमध्ये आपल्याला प्रमोशन देतात आणि त्याच्यातून काहीतरी 2 आणि 3% पैसे देतात. जेव्हा आपण हे प्रोडक्ट घरी येतात, आपण त्यांचे प्रमोशन करायचे असतात, रिव्ह्यू दिल्यानंतर ते प्रोडक्ट वापस करायचे असतात आणि 2-3% पैसे देत असतात. जगाला लय मिरवून सांगायची गरज नाही आहे, हकीकत बऱ्याच लोकांना माहिती आहे. ठीक आहे. आणि अशा बायांनी तर बरेच दुसऱ्यांना नावं ठेवू नाही, जे स्वतः मात्र कान करून बसलेले आहेत. मला एक म्हणायचं आहे, सोशल मीडियावर भरपूर असे मोठे मोठे क्रिएटर आहेत, पण काही काही क्रिएटर आहेत ना, स्वतःचं कंटेंट क्रिएट करण्याचं सोडून दुसऱ्याच्या व्हिडिओ खालचे कमेंट जाऊन वाचण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो त्यांना. त्यानंतर ते तिथून कमेंट उचलतात ना, स्वतःच्या व्हिडिओमध्ये जाऊन भुकून तेवढा एक त्यांना टॉपिक भेटतो. तर हसायला येते अशा बायकांवर, मी नाही त्यातलीन कडी लावा आतलीवाल्या, जे स्वतः दुनियाभराचे कान करून बसलेत आणि दुसऱ्या बायकांना नावं ठेवत फिरतात. आमची अशी वेळ नाही आहे आणि आली पण नाही, येणार पण नाही, येऊ पण नको. स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं झालेलं आहे. असली भीक मागायची वेळ येणार नाही, असले प्रमोशन करायची वेळ येणार नाही, गरज नाही आहे. असले चिल्लर कामं आम्ही करत पण नाही. तर सध्या मी आजारी आहे, त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहेत मित्रांनो. लवकरात लवकर मला बरं वाटलं की मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचे प्रयत्न करील. तर दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा एकदा स्वतःला आरशात बघावा आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवा. अशा बायांनी तरी दुसऱ्यांना नावं ठेवू नये, ज्यांनी दुनियाभराचे कांड करून बसले आणि आता जगापुढं अबला नारी बनत फिरतायत. मला गरज नाही आहे माझी आयडी एवढी मोठी असताना प्रमोशनसाठी भिका मागत फिरण्याची, कारण मला गरज पण नाही आहे. माझा नवरा कष्टाळू आहे, पैसे कमवतोय, घर चालवतोय, आमची दोघांची जिम्मेदारी घेतोय, ना की आमच्या जीवावर बसून खात, ना की फरक घालून सोशल मीडियावर मी नवऱ्याला नाचवत नाही. त्यानंतर माझा नवरा काही सोशल मीडियावर बायका पटवत फिरत नाही, ना की माझा नवरा गुन्हेगार आहे. त्यामुळं मला गरज नाही आहे असल्या चिल्लर प्रमोशनची. ज्यांना गरज आहे त्यांनी बिंदास करावं, पण दुसऱ्यांवर जळावं नाही.